साहेब, काही हितचिंतकांचं असं म्हणणं आहे का आपण रस्त्यांचा अभाव मोठा ठेवलेला आहे, बरोबर सोडवलेला नाही. एक असं आहे की मी जेव्हा लहानपणापासून पाहत होतो, कॉलेज लाईफ होतं, त्या कॉलेज लाईफमध्ये मी 33 किलोमीटर पायी चालून एस टीत बसून शिक्षणाला गेलो. 28 किलोमीटर तळ्याकडे येत असताना, धडगावकडे जात असताना 33 किलोमीटर पायी जाऊन मग एस टीमध्ये बसून प्रवास केलेला आहे. धडगावचा तो स्टेट हायवे नंबर 1 आहे, त्याच्यावर गाड्या मागे पुढे यायच्या आणि आमच्या चेहऱ्यावर, जनतेच्या चेहऱ्यावर, प्रवाशांच्या चेहऱ्यावर कपड्यांवर एक इंच मातीचा थर बसवत होता. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि मी MLA होण्याच्या अगोदर धडगावला माजी आमदार रमेश पावरा यांनी 2 छोटे पूल बनवले होते, सिंगल लाईनचे. एक त्यांच्या स्वतःच्या गावाला आसनशाळेजवळ आणि एक त्या शेजारी गाव आहे मनमाडी, तिकडे काय. आणि एक मोठा पूल जाधुरे साहेबांनी केला. त्याचं एक वेगळ्या प्रकारचं कारण आहे की पोलीस सरकार असताना आपले हे दिलोसिंग पाटील कोरोनाचे राज्यमंत्री होते. धडगावच्या भेटीमध्ये, त्यांच्या दौऱ्यामध्ये पावसाळ्यात ते आले होते आणि त्यांना त्या खूप पाऊस पडला. 10-12 दिवस, 12-13 दिवस शिरापुतीसारखा पाऊस पडल्यामुळे त्यांना तिथून निघणं मुश्किल होतं. त्यांना नदी नाल्यांना पूर होते, त्यामुळे ते तिथून निघू शकले नाही. शेवटी त्यांना हेलिकॉप्टर आणावं लागलं आणि शेवटी ते गेल्यानंतर त्या पूर्व सरकार असताना मोठा पूल मंजूर झाला. परंतु तो पूल खऱ्या अर्थाने अंतुरे साहेब 80-81मध्ये मुख्यमंत्री असताना बनवला गेला आणि मोठा पूल झाला. त्यानंतर मी MLA झालो. MLA झाल्यानंतर माझ्या कार्यकाळामध्ये 3 जे पूल होते त्या ठिकाणी आता 300पेक्षा 350-400 पूल आहे. मोठी यादी आहे. ती यादी खरं तर विरोधकांना वाचायला घेतली पाहिजे, तारखा घेतल्या पाहिजे. माझी एवढीच चूक आहे की त्याच्यावर मी उद्घाटनं केली नाही आणि त्याच्यावर मी आपलं उद्घाटन केल्याची तारखा लागलेली नाही, एवढंच कारण आहे. आणि विजेसारखा प्रश्न असेल, 33 kVचं सबस्टेशन धडगावला कधी आलं? फॉरेनच्या प्रश्नामुळे सबस्टेशन होत नव्हतं. 15-20 वर्ष मी फाईल फिरत होती. शहाद्यावरनं आम्हाला वीज येत होती आणि मग शहाद्यावरनं 33 kV करायचं असेल तर मग वीरपूर ते धडगावपर्यंत जे पोल टाकायचे, तारा खेचायचं, हा पूर्ण भाग फॉरेस्टमध्ये येतो. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 याच्यानुसार फॉरेस्टवाले ऑब्जेक्शन घेत होते. मी निवडल्यानंतर पहिल्यांदा ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिल याची बैठक नागपूरला झाली. त्याच पहिल्याच बैठकीमध्ये शरद पवार साहेबांना मी विनंती केली किंवा त्यांना सांगण्यात आली की त्यांनी मला विचारलं की KCTच्या मतदारसंघात काय अडचणी. आमच्याकडे सगळ्याच अडचणी. फॉरेस्ट हा जो वन कायदा आहे, वन कायद्यामुळे खूप अडचणी, कामच होत नाही. मग हा पहिलं उदाहरण सांगितलं. आम्ही अंधारात राहतो, पूर्ण तालुका अंधारात राहतो. कधीतरी आमच्याकडे महिन्यातून 3-4 दिवस धडगावसारख्या ठिकाणी लाईट आले तर आले, असलीसारख्या ठिकाणी महिन्यातून 1 तास आले तर आले. अस्तंबा, नकट्यादेव किंवा अजून हे नेटवान, हे पण डोंगराळ भागात तिथे पोल नव्हते, लाईट नव्हते, अंधारमय जीवन होतं. अशा वेळेला फक्त एक उदाहरण सांगितलं नाही. म्हटलं फॉरेनचा कायदा आहे, कायदा असून पण मात्र जंगलात झाडं नाही, तरीसुद्धा यांच्या झाडाची भूमी तुटते, म्हणून हे ऑब्जेक्शन घेतात. 33 kVचं सबस्टेशन आमच्याकडे होत नाही. आमची मागणी आहे, ती मागणी तातडीने मुख्यमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना आदेश दिला की तातडीने उद्यापासून NOC द्या, तातडीने यांना 33 kV सबस्टेशन जी मागणी ती मान्य करा. ते पहिले सबस्टेशन तिथे आलं. त्याच्यानंतर मला एक आठवतं की 28 फेब्रुवारी 1992 या तारखेला आचारसंहिता होती. त्या आचारसंहितेमध्ये धुळ्याला एका हॉटेलला बसून मधुकर पिचड, आदिवासी विकास मंत्री आणि वन खात्याचे मंत्री आपले नाईक साहेब यांच्यावर मी बसलो होतो. त्यावेळेला मी स्पष्टपणे मागणी केली, तुम्ही पूर्वी असं होतं की आदिवासी विकास खात्याचे पैसे आदिवासी भागातच खर्च करावे म्हणून सबस्टेशन होत नव्हते, लाईन दिली जात नव्हती. मी त्यांना विनंती केली, पण आदिवासी भागात जात असताना एखादं बिगर आदिवासी गाव असेल, 2 गावं असतील,
ते सुद्धा आदिवासी भागात राहतात, त्यांना वीज मिळू शकते, नुकसान काहीच नाही. त्यावेळेला त्यांनी ती योजना मान्य केली आणि ती योजना मान्य करत असताना पहिले सबस्टेशन मोलगीला झालं, खापरला झालं, प्रकाशाला झालं, कुडावतला झालं, शहाद्याला, आणि सारंगखेड आपलं काय ते माझाच एक भाग आहे शहाद्यातला, त्या भागात झाले. असे अनेक सबस्टेशन केले. आजही विरोधकांना हे सांगा तुम्ही की नाईक साहेब किती वर्ष मंत्री होते, खासदार किती वर्ष होते, 9 वेळा खासदार राहणारा टॉप 10चं खासदार माणिकराव गायकवाड साहेब, त्यांच्या तालुक्याला आजही 132 केवीचं सर्टिफिकेट आहे का? तर नाही. केसी पाडवीने धडगावला, अक्कलकुवा आणि धडगाव या 2 पहाडी तालुक्यांसाठी वर्तमानसाठी 132 केवीचं सबस्टेशन सुरुवातीला करून घेतलं आहे. त्याचं एकमेव कारण दिलीप वळसे पाटील हे माझे हॉस्टेलमेट होते आणि शरद पवार साहेबांचे ते मुख्यमंत्री असताना PA होते, परंतु आम्ही हॉस्टेलमेट. आणि मी मागणी केली, म्हटलं मला माझ्याकडे सबस्टेशन पाहिजे, 132 केवीचं सबस्टेशन पाहिजे. त्यांनी भरी मोठी नोट लिहिली, MDकडे नोट गेली. त्या MDकडे मी भेटायला गेलो. मी पाठपुरावा करण्यामध्ये बाहेर होतो, पाठपुरावा केला. तिथे MD मला म्हटले की तुम्ही राजकीयदृष्ट्या माझ्यावर दडपण टाकण्यासाठी आला असाल तर मी हे काम करणार नाही. त्यांना मला उत्तर या भाषेत द्यावं लागलं की सबस्टेशन मला 132 केवीची मला गरज आहे आणि गरज आहे म्हणून मी पुढाऱ्याचे कपडे, MLAचे कपडे बाहेर काढून ठेवले आणि गरज आहे म्हणून तुमच्याकडे ऑफिसला आलो आहे. त्यावेळेला अधिकारी तो त्याला फार हिंदी काय समजत नव्हतं, पण डन म्हणून सांगितलं आणि त्यांनी ते मंजूर केलं. 132 केवी धडगावला आहे. हे जे माजी मंत्री, माजी खासदार, अनेक जे उमेदवार आहे, विरोधक जे आहे, त्यांच्या डोळ्यांना पट्ट्या लावून जर त्या भागात जात असतील तर दिसणार. आणि ऐतिहासिक रस्ते विकास किती रे केली, मी पूल सांगितलं, रस्ते विकास जाळ विकलं गेलं, एवढंच आहे. पहाडी भाग आहे, रस्ते विकास डांबरीकरण झाल्यानंतर दोन वर्षांनी 3 वर्षांनी डांबरीकरण निघून जातं. परत ते जसं शाळेत म्हटलं जातं, विद्यार्थी म्हणतात पुढचा पाठ मागचं सपाट, तसा प्रकार आहे पहाडामध्ये. त्यामुळे रस्ते खराब दिसतात, परंतु रस्त्यांचं जाळं जे विकलं गेले, मी आधी सांगितलं होतं. पंतप्रधान सडक योजनेमध्ये माणिकराव गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या सोनियाजी गांधी, मनमोहन सिंगमधून करत असताना एवढे काय रस्ते बनवले, काहीतरी हजारो किलोमीटर रस्ते बनवले, 10,000 कोटीपेक्षा जास्त पैसे आणले. आणि ऐतिहासिक रस्ता चांदशिली म्हणजे धडगाव, चांदशिली, कोठार, तौदा, हा ज्या रस्त्याने इंग्रज अधिकारी टोलीमध्ये बसून येऊन धडगावचा कारभार पाहत होते, तो रस्ता मी पहिला केला. तिथे फॉरेचा प्रश्न होता की हा रस्ता होणार नाही, कारण फॉरचा आमच्याकडे येत होता. मी त्यांना समजून सांगितलं. मी आणि पर्यावरण भवनला महाराष्ट्रातला एकमेव आमदार आला म्हणून मला पर्यावरण भवनला मोळे नावाचे उपसचिव जे दिल्लीला भेटले पर्यावरण भवनला, ते म्हटलं की असं महाराष्ट्रातला एखादा MLA पहिल्यांदा येतो, मला आश्चर्य वाटतं. त्यांनी मदत केली आणि 1980च्या कायद्याला बगल देऊन, कारण हा रस्ता ऐतिहासिक रस्ता इंग्रज अधिकाऱ्यांना डोलीमध्ये बसून धडगावचे वेठबिगारी म्हणून लोक आणत होते आणि कारभार करत होते. असा हा ऐतिहासिक रस्ता मी माझी पूर्ण वकिली केली. 1972ला शिडीवर म्हणजे फरशीचं काम झालेलं असलं आणि मेटलिंगचं काम, खडीकरणाचं काम 78मध्ये झालेलं असलं तर मी पुरावे दिले. आणि खोकला आहे जरा, परंतु याला 80चा कायदा कधी आला? 80मध्ये फॉरेस्ट कल्चर ॲक्ट. आणि हे काम कधी झालं? 72मध्ये, 78मध्ये. मग आम्ही कायद्याचा भंग करतो का? तर नाही. आमचा रस्त्यावर पहिला आहे, नंतर कायदा आला आहे. म्हणजे इथे कोंबडे पहिले का अंड पहिलं असा प्रश्न येतो.
आणि हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून सांगतो. मुद्दा फार मोठा लांब बोलतो मी. त्याचं कारण हेच आहे, हा ऐतिहासिक रस्ता मी कोणी लावली MLA झालेला पहिला रस्ता केला. सुरुवातीला 9 कोटी लागले, नंतर ते 14-15 कोटीवर गेलं आणि 101 वेठबिगाऱ्यांकडनं हा रस्ता उन्मोचन करून घेतलं आहे. मी मंत्र्यांना बोलवलं नाही, कोणाला बोलवलं नाही आणि मी स्वतः नारळ फोडलं नाही. वेठबिगाऱ्यांकडनं जे इंग्रज अधिकाऱ्यांना खांद्यावर घेऊन येत होते त्यातले जिवंत जे होते, अजूनही थोडेफार राहिले असतील, अजूनही जिवंत आहेत काही लोक नवजवान होते त्यावेळेला, ते त्या लोकांच्या माध्यमातून हा रस्ता मी उन्मोचन करून घेतला आहे आणि तो रस्ता केला. ऐतिहासिक रस्ता आहे. आणि त्यानंतर आजही तुमचा अक्कलकुवा अंमलीबारी मोलगी रस्ता कोणी केला? हिना गावितने केला, डॉक्टर गावितने केला. मला फक्त स्वतःची प्रसिद्धी मांडता येते म्हणून नाईलाज आहे, लोकांनी मांडलं पाहिजे खरं तर, म्हणून मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. LED दाखवतो, तरी लोकांच्या लक्षात येत नाही. विरोधकांना उत्तर देता येतं, माझ्या कार्यकर्त्यांना मला उत्तर द्यावं लागतं. हे दुर्दैव आहे. 35 वर्षात झोपाने काढलं, माझी वकिली केली. मी हायकोर्टात वकिली करणारा माणूस, इथे प्रत्यक्ष वकिली केली, काम करतो, अधिकाऱ्यांना समन्वयाने बाळगवतो आणि अधिकारी मदत करतात. फॉरेनचे प्रश्न असतील, अधिकाऱ्यांना मी समजून सांगतो, अधिकारी मदत करतात. अधिकाऱ्यांचं समन्वय ठेवला तर सगळी कामं होतात. आजही फॉरेस्टमधली कामं शिरपूरला तपासा आणि धडगावला तपासा. तिथल्या आमदारने माझ्याकडे एकदा आलं, त्याला म्हटले एवढे पहाडात रस्ते तुम्ही कसं काय केली? म्हटलं मी करतो, माझी स्वतःही पाहिजे मारणार नाही, पण आहे जे आहे त्या. मग इथे हे तेवढंच करायचं. पद्माकर वेळी अक्कलकुवा 14 असताना थोडंफार त्यांनी केलं, पण मी आल्यानंतर अजून जास्त केली. पण धडगाव आणि शहादा अनेक रस्ते मोजता येणार नाही एवढे रस्ते. आता नट्ट्यादेवचा रस्ता 3 तालुक्याला जोडणारा रस्ता आहे, एवढं 20-22 कोटीचा तो रस्ता सुरू आहे. यांना दिसत नाही का? हिना गावितने 10 वर्षात एखादा रस्ता PM पंतप्रधान सगळे घेऊन मतलब दुरुस्तीला लागला तरी आहे का हे पहिले विचार. एकही रस्ता देऊ शकत नाही. आणि तिचा बाप जो मंत्री होता आहे 23 वर्ष मंत्री राहिला, काय केलं? जिल्ह्याला मिळती सांगतो, जिल्ह्याला मिळतीचा नकाशा KC पाटीलने बनवलेला, त्याने चोरून आणला आणि तो नकाशा आणि त्याला मंत्री मी केले. मंत्री झाल्यानंतर जिल्ह्याला मिळती घोषणा झाली, कोणी केली? मनोज जोशींनी केली. श्रेय कोणी घेतलं? डॉक्टर गावितने. पण नकाशा कोणी बनवला होता? 90मध्ये MLA झाल्या KC पाटील नकाशा तयार करून ठेवला होता. त्यावेळेला मुलगी तालुका दाखवला होता, तुमचं पिंपळनेर तालुका दाखवला होता आणि 2 तालुका दाखवला. ते राहिले होते. आता जर चुकून म्हणण्यापेक्षा आमचं सरकारी आणि मला चुकून जर लोकांनी निवडून दिलं आणि चांगला लोकांनी निर्णय घेतला तर हे सगळं करेल. पण लोकांमध्ये गैरसमज असा होईल परत की अगर मोलगी तालुका झाला तर धडगाव आणि मोलगी एक मतदारसंघ होईल आणि अकलकुवाला बाजूला ठेवतील. तसं नाही. 3 तालुके असो, 4 तालुके असो, सरळ सरळ तालुके किती असले तरी मतदारसंघाला जी लोकसंख्या लागते ती आहे. त्यामुळे अक्कलकुवा मोलगी तालुका झाल्यावर आणि अक्राणी तालुका असल्यावर 3 तालुक्याचा एक मतदारसंघ राहील. मला मतदारसंघातल्या लोकांचं प्रेम चांगलं आहे, त्यामुळे तो वाद होणार नाही. आणि निश्चितपणे कामाची फार मोठी लिस्ट आहे. काय आता त्या विरोधकांना सांगणार, तुम्हाला यादी पाहिजे तुम्ही तुम्हाला यादी देतो, त्यांना प्रसिद्ध करून दाखवा. आणि काही रस्ते काय नावं सांगू मी काय सांगणार? पहाड तोडले, डोंगर तोडले, खडकं फोडून रस्ते केले. यांच्या खडकावर सुद्धा यांना आता काय सांगणार? यांना तिथे लोक आपटतील त्यांना समजेल, एवढंच मी म्हणेन. पर्वावर आता 20 तारखेला निवडणूक येऊन ठेपलेली आहे, मतदान आहे, तर जनता जनार्दनसाठी आपण काय आवाहन करणार? एकच सांगेन की देशात एकतर्फी भाजपचं सरकार होतं, तिथे काँग्रेसला लोकांनी भरभरून मतं दिली आणि या मतदारसंघ लोकसभा मतदारसंघामध्ये माझा मुलगा जो आहे त्याला भरभरून मतं दिली आणि 1,60,000 लीड देऊन इतिहास रचला आहे जनतेने, मतदार राजाने. आणि यावेळेला
महाराष्ट्रामध्ये भाजप युतीचं सरकार, महायुतीचं सरकार जमा होईल, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. म्हणून माझ्या मतदारसंघातल्या मतदार राजांना मी विनंती करतो तुमच्या आपल्या माध्यमातून की महाराष्ट्रात सरकार येणार आहे, त्यावेळेला त्या सरकारमध्ये तुमचा माणूस 7व्यांदा तुम्ही निवडलं आहे, 7व्यांदा तुम्ही प्रेम दाखवलं, परत एकदा 8व्यांदा तुमचं प्रेम आहे ते तसंच जाऊ द्यावं, किंवा प्रेम वाढवं आणि गोवालपाडवीला लीड दिला आहे त्याहीपेक्षा जास्त लीड द्यावं आणि केसी पाडवीला म्हणजेच काँग्रेसला भरभरून मतं द्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो. जनतेला विनंती करतो, मतदान मोठ्या प्रमाणात करा. मशीनमध्ये त्यांनी काय बिघाड करण्याचा प्रयत्न केला, मशीनमध्ये काय टाकण्याचा प्रयत्न केला तर ते मशीन फुटून जाईल एवढं मतदान करा, एवढं आव्हान आपल्या माध्यमातून आमच्या मतदार राजांना करतो.